राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सभा झालेली आहे अजित पवार गटाची, आणि यामध्ये माझा हात रिकामी आहे, मला काहीतरी काम द्या, अशा प्रकारची मागणी धनंजय मुंडे यांनी केलेली आहे प्रदेशाध्यक्षांकडे. धनंजय मुंडे आम्ही कामावर जाईल मला बराचसे काम आहे, हात रिकामा आहे. ती कामा प्रश्न आहे कसा आहे की त्यांचे राजकीय प्रश्न आहे, तिथलं काही करोत काय आपल्याला काय त्याची देणं घेणं नाही ना. मराठ्याच्या वाटत जायचं नाही, पुन्हा आमच्या नादी लागायचं काम करायचं नाही, ते त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. नसता अजित दादाला सुद्धा अडचण उभा करणार नाही. मराठ्यांचा जर त्रास झाला रे बाबा, अजित दादाचा कार्यक्रम झाला, चुकलं तो ताण धरतो पण रिकामा ठेवू नका, असं ते प्रदेशाध्यक्ष त्यांचा विषय. इथं मराठ्याला जर त्रास झाला तर अजित दादाचा खेळ संपला. त्यानंतर छगन भुजबळ यांनी या धनंजय मुंडे यांच्या मागणीवर असं म्हटलेलं आहे की असं बोलले असतील तर पक्ष त्यांचा विचार करेल, पण त्यांच्यासाठी माझ्याकडे एक काम आहे. स्वर्गवासी गोपीनाथराव मुंडे यांनी आपल्यासाठी जे काम सोडून गेलेले आहे ते ओबीसी आरक्षणाचे ते काम आहे, आपल्यासाठी तुम्ही त्यामध्ये सहभागी व्हा. गोपीनाथ मुंडे यांचं स्वप्न सुद्धा पूर्ण होईल. ती तसंच कामाला लावतो लोकाला, अलिबाबा तसलेच कामाला लावतो. म्हणजे त्याला खेळायला रान मोकळं राहतं ना मागं, त्याला तेव्हा असं ना फुकटात जातीचा उपयोग करून घेतो. फुकटात कोणत्याही धनगरांचा असेल, मराठ्यांचा असेल, मायक्रो ओबीसी असेल, ओबीसी असेल, लमानी समाज असेल, राजपूत कायकडी असेल, या अशा गरीब ज्या जाती आहेत ना, यांचा फुकटात उपयोग करून घेतो तेव्हा त्याचं साधितो. त्याला तेवढं ते लय भारी जमतं गेम बोलून लोक कामाला लावायचे ना, आपण मात्र हमेशा असं त्याच्या जवळ राहायचं. सगळ्यात नासका ओबीसीला डाग असेल तर छगन भुजबळ. सारंगे यांच्या मुलाखतीचा भाग आम्ही हायकोर्टापुढे मांडू असं सुद्धा छगन भुजबळ म्हणतात. दसऱ्यापर्यंत कोणती प्रमाणपत्र देण्यासाठी दडपशाही होते हे देखील कोर्टात मांडू, म्हणजे तुमच्यावरती त्यांनी निशाणा साधला. त्याला काय येतंय दुसरं, त्याला काय येतंय दुसरं? अलिबाबाला ते नाचतं सगळ्या दुनियाचं, सगळं ओबीसीचं मराठीचं वाटोळं करून ठेवलं. त्याला ह्या पापाची फेड करावं लागणार आहे. न्याय देवता का तुझसाठी नाही, सगळ्यांसाठी काय नाही, त्याच्यावर काय ध्यान देत नाहीत आम्ही. कारण तुम्ही एक आरोप केला होता की भुजबळ यांच्या डोक्यावर फडणवीसांचा हात आहे, त्यावर त्यांनी उत्तर दिले भुजबळांनी की आपल्यावर जनता जनार्दनाचा हात आहे. जनार्दन काय कोण? जनता नाही, जनार्दन नाही, तुकाराम नाही, कोणीच नाही, एकनाथ नाही, कोणी नाही, कोणी नाही, कोणी नाही. तो ह्या डोक्यावर पापाचा हात आहे. आता पापाचा घडा भरलाय तो, कारण तो इतकं पाप केलंय गोरगरीब ओबीसीच्या, गोरगरीब मराठ्यांच्या, दलित मुस्लिमांच्या मध्ये नुसते हमेशा वाद लावले. त्याच्यामुळे तो इतका तुला लय भोगावं लागणार आहे. आणखी तू थांब जरा बघ, आता सुरुवात झाली. दादा मला ही सुनावणी होती, सुनावणी घेण्यास खंडपीठाचा नकार दिलेला आहे. काही तांत्रिक अडचण असल्यामुळे जे अधिकार त्या खंडपीठाकडे सुनावणीसाठी काय मी त्यात बघितलं नाही, ते न्यायालयीन प्रकरण आहे, त्याच्यामुळे मी त्याच्यावर बोलणार पण नाहीये. आणि काय ऑर्डर झाली काय नाही ती पण आपण बघितली, आणखीन हातात पण आली नाही ती ऑर्डर. पण सरकार आहे, सरकारची जबाबदारी. सरकार हैदराबादचं गॅजेटियर नुसार काढलेला जी आर टिकवणार, मराठे आरक्षणात जाणार, कोण्याचा बाप आडवा येऊ दे, मराठे जाणार. फक्त मराठ्यांनी नवीन जी आर नुसार अर्ज दाखल करणं गरजेचं. हे सगळ्या मराठ्यांनी आपण आपल्या गावाच्या जवळ असलेल्या तालुक्यात मोठी बाजारपेठ असली तर तिथं सेतू केंद्र आहे, तिथून स्थानिक चौकशी अहवाल आणावं, त्यानुसार कागदपत्र जमा करून कुणबी जात प्रमाणपत्र मिळावं. यासाठी सगळे कागदपत्र जमा झाल्याच्या नंतर त्यांनी तहसीलदाराकडे अर्ज द्यावा. नवीन जी आर नुसार मराठ्यांनी अर्ज करायला सुरुवात करावं. त्यांच्या कुळात कोणाकडे कोणती प्रमाणपत्र असलं, समान आडनाव असणाऱ्या बांधवांकडे असलं तर त्यांनी त्यांचं शपथपत्र घेऊन अर्ज दाखल करावं. मराठ्यांच्या लोकांनी आरक्षणापासून वंचित राहू नये. दादा हा प्रश्न असा आहे की रात्री जालन्यातील नीलम नगर भागामध्ये ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची अज्ञातानं स्कॉर्पिओ गाडी जाळून टाकलेली आहे पेट्रोल टाकून, आणि यामध्ये त्यांनी असा आरोप केलेला आहे की ही मनोज जरांगे यांच्या समर्थकांचा गट आहे. जर अशा तुम्ही आमच्या गाड्या जाळत असाल तर मनोज जरांगे यांचं घर आणि गाड्या जर जाळल्या तर मग आमचं नाव द्यायचं नाही. बघा, मी तरी असले कामच नाही.
कोणाचे घर गाड्या जाळण काय करण काय कर रोख ठोक असते सगळं असले धंदे मी करतच नाही. कोण म्हणलं पण ते कोण आहे नवनाथ वाघमारे आणि ते कोण आहे? ओबीसी आंदोलक. मला वाटलं ते कालचा विषय झाल्याला विचारता. नाही नाही आणि त्याचं कोण जाईल? त्याचं जागा काय महाघराचं काय म्हणलं ते? गरंगे यांचं घर जर जाळलं किंवा गाड्या जर जाळल्या तर मग आम्हाला पुन्हा काही म्हणू नका, त्या प्रकारचं त्यांनी वक्तव्य केलं. मी कुको लावायला माणूस ठेवून द्या घरात एखादा. एक तर आपण असले हिजडे धंदे करतच नाहीत. कोणाच्या गाड्या जाळण, कोणाच्या पाठीमागून वार कर, काय करायचं ना? आजकाल मराठ्यांची अवलाद आहे, समोरासमोर करतो काय करायची ती, माझा फागा नाही. आणि माझ्या घरापर्यंत ते स्वप्न बघू दे नका. मीठ भाकरी चटणी खा. हो, ते कोणी असलं तरी कुकू लावायला माणूस नाही फुटत नाही. कुकू लावायला मराठ्यांची अवलाद आहे आमची, आणि महाराष्ट्रात तर राहणार नाही. मग आम्हाला उगा खवळायचं नाही. आणि कोणी ते आम्हाला माहित आहे, छगेन सांगितलं असं, ते म्हणलं असं ते त्याने सांगितलं असं लोकांच्या घर जाळ्यावर म्हणून. दुसरं कोण सांगणार आहे? त्याला ना दे तेवढा घर जाळायचं, स्वतःचं बीडचं हॉटेल पेटून द्यायचं, त्याच येते ते पाठणार आहे. तुम्ही मागितलेच नाही त्या कागदपत्र, त्याच्या कोणाच्या पोराच्या का कोणाच्या नावावर आहे तुम्ही ते हॉटेल, म्हणून त्याचा एवढा जीव चालला होता माझं. तेच जाळी तेच त्याचा विमा उचले तेच दुसऱ्यावर आरोप करते ना देते ते तरी सांगितलं असेल अलिबाबाने यावल्याचे. त्याला असले हिजडे चाळे करायची लय सवय यावल्यावाल्या. त्यांनी सांगितलं असं घर जाळ्या म्हणून, ये ना घर जाळा. दादा, आता मागणी अशी आहे की राज्यभरामध्ये पाऊस होतोय, मराठवाड्यातही जोरदार पाऊस होतोय, ढगफुटी होतीये. अशा परिस्थितीमध्ये तुमची सरकारकडे शेतकऱ्यांसाठी काय मागण्या आहे? आता ओला दुष्काळ जाहीर करणं खूप गरजेचं आहे सरकारला, कारण शेतकरी खूप संकटात आहे. आणि शेतकऱ्यांचं जे नुकसान झालंय, शेतकऱ्याच्या म्हणणं जे नुकसान झालंय ते म्हणणं ऐकून घ्यावं, आणि त्या पद्धतीनं सरसकट सगळ्यांना नुकसान भरपाई तातडीनं देणं गरजेचं आहे. तुम्ही पंचनामे लय दिवस करणार, परत तुमच्या काही त्रुट्या निघणार, तुमच्या काही कायदे आड येणार, त्याच्यात माझ्या शेतकऱ्याचं वाटोळ होऊन जाणार. त्यामुळं कसलाच विचार न करता आता सरसकट शेतकऱ्यांना जे नुकसान झालंय ते शेतकऱ्यांकडून ऐकून घ्यावं, आणि त्या पद्धतीनं त्याला त्या धर्तीवर मदत करावी. कारण नुकसान झालं लाखाचं आणि तुम्ही द्यायचे 3,000, याला काही अर्थ नाही. शेतकरी खूप अडचणीत आहे. आणि एवढ्या वेळेस, कारण हे पूर्ण राज्यात झाले, त्यामुळे एवढ्या वेळेस सगळ्या शेतकऱ्याला सरकारने सांभाळावं. कसल्याही निधीचा त्याचा विचार सरकारनं करू नये. तुमची निधीची अडचणी किंवा नाही हे कारण सांगून शेतकऱ्यांना दुःखात ठेवू नका. शेतकऱ्यांचं दुःख किमान एवढेच वाटून घ्या. काही भागात झालं तर काय वाटत नाही, काही भागात राहिलं तर काय वाटत नाही, पण आता हे सगळ्या महाराष्ट्रातच अतिवृष्टीसारखं झालंय. त्यामुळे एवढेच मात्र शेतकरी मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारने सांभाळावं. कुणबींचे बोगस दाखले देण्यासाठी सरकारमधील काही मंत्री यंत्रणांवर दबाव आणतायत असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं. त्यामुळे ओबीसी आरक्षणाला हा धक्का लावणारा जो शासन निर्णय तो रद्द करा अशी देखील मागणी करण्यात येते. त्याला लय बुळबुळ सुटली सध्या. राहुल गांधीला काँग्रेसने सध्या लयच मराठ्याच्या आरक्षणावर उचलून धरले. तुम्हाला दाखवावं लागतं पण काँग्रेसवाल्याला मराठ्याचं हिसका. मग तुम्हाला तुमचं पोट नाही भरलं काय की? कारण त्याला सांगितल्याशिवाय ते नाही करू शकत. काँग्रेस सध्या लयच मराठ्याच्या लेकरांच्या मुळावर उठलंय. मराठींचं वाटोळं व्हावं यासाठी राहुल गांधी आणि त्यांचं काँग्रेस सध्या लयच महाराष्ट्रातल्या मराठ्याच्या मागा लागले. इथं मराठ्याशिवाय पक्ष नाही भाऊ. नसता तुमचा सुकडा सापडून पक्षाचा गुंडळून सगळ्यात दिल्लीला न्यावा लागेल महाराष्ट्रातून तुम्हाला. ते बघावंच लागेल मग आम्हाला.